नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. आता घेऊया टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. माणिकराव कोकाटेंना डिस्चार्ज कधी मिळणार प्रश्न उपस्थित. नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात. डॉक्टरांसोबत पोलिसांची चौकशी सुरू. माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार. नाशिक पोलीस काल रात्री उशिरापर्यंत वांद्रे पोलीस ठाण्यात कोकाटेंच्या उपचारानंतर नाशिक पोलीस डॉक्टरांसोबत करणार चर्चा. कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम. सदनिका घोटाळा प्रकरणी कोकाटेंच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक पोलिसांकडून विजय कोकाटेंचा शोध सुरू. विजय कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी. पालकमंत्री शंभूराज देसाईंचा फलटण येथील सभेत विरोधकांना इशारा. अंगावर आला तर त्याच्या 10 पट पावलं पुढे जाण्याची आमच्यात ताकद, असा इशारा यावेळी भाषणात त्यांनी केलाय. कल्याणमध्ये काँग्रेस मनसे ठाकरेंच्या शिवसेनेमधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या हस्ते केला पक्षप्रवेश. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत 2 दिवसीय विशेष दौरा. राज ठाकरे शनिवार आणि रविवार पूर्व उपनगर पश्चिम उपनगराचा दौरा करणार. अमरावती महानगरपालिकेत ठाकरेंची सेना आणि मनसेची युतीची शक्यता. मनसेचे विदर्भ प्रमुख राजू उंबरकर यांची ठाकरे गटाच्या शिवसेना भवनाला भेट. सोलापूरमध्ये भाजप आणि शिवसेनेचे महायुतीसाठी पावलं. कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत भाजपाच्या शहराध्यक्ष आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख यांनी उमेदवारांबाबत केली चर्चा. पुण्यातील चंद्रकांत पाटलांच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी बैठकीला आमदारांसह शहर निवडणूक प्रमुख उपस्थित. लवकरच देशाचा पंतप्रधान हा मराठी माणूस होईल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान. मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला. कोकाटेंचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे. पार्थ पवारांची अज्ञात व्यक्तीविरुद्ध लेखी तक्रार दाखल. काही समाजकंटकांनी बनावट स्वाक्षरीसह बनावट पत्रे प्रसारित केल्याचा आरोप. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांची बीएमसी संदर्भात अंतिम बैठक पार. येत्या 2 दिवसात दोन्ही पक्षाच्या प्रमुखांची बैठक होणार. पुढच्या आठवड्यात युतीची घोषणा होणार. भाजपमधील स्त्रीशक्ती दिवसेंदिवस अधिक बळकट. महिला भाजपमध्ये विश्वासाने येत आहेत. स्त्रीशक्तीच्या बळावरच नवभारत घडतोय. भाजप आमदार चित्रा वाघ यांचं वक्तव्य. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपास पूर्ण. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होणारच, फडणवीसांकडून विश्वास. माझ्या बहिणींचा विचार करून लाडकी बहीण योजना आणली. काही झालं तरी ही योजना बंद होणार नाही. मैं जब कमिटमेंट करता हूं तो अपने आप की भी नहीं सुनता. फिल्मी स्टाईलमध्ये एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ऍक्शन मोडवर. मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेकडून मिशन महापालिका मेळावा. शिवसेनेचे इच्छुक उमेदवार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेळावा. ट्रस्ट प्रकरणाशी शिंदेंचा संबंध नाही. मंत्री शंभूराज देसाईंनी फेटाळले अंधारेंचे आरोप. अंधारेंनी आरोप मागे घेतले नाही तर कायदेशीर कारवाईला सामोरं जावे लागेल. मंत्री शंभूराज देसाईंचा इशारा. प्रज्ञा सातव यांनी हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस संपवली. स्वार्थासाठी प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश. काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आरोप. महसूल विभागाच्या तांत्रिक सक्षमीकरणाबाबत मंत्री बावनकुळेंच्या उपस्थितीत बैठक. तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांची कामे अडता कामा नये. बैठकीत बावनकुळेंच्या स्पष्ट सूचना. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस अडचणीत. काँग्रेसचा विधान परिषदेतीलही विरोधी पक्षनेता पदाचा दावा धोक्यात. ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. 6 विधानसभा क्षेत्रातला फॉर्म्युला ठरला. थैसरमधील 8 ते 10 वॉर्ड मनसेच्या वाट्याला. वॉर्ड क्रमांक 1, 6, 7 ठाकरेंच्या शिवसेनेकडे. सूत्रांची माहिती. भाजपने पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना डिवचलंय. मुंबई असो की महाराष्ट्र, ब्रँड फक्त छत्रपती शिवाजी महाराज. भाजपने एक्सपोस्टवरून ठाकरेंना डिवचलंय. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत कुठलीही चर्चा नाही. एकाला बाहेर काढलं तर लगेच दुसऱ्याला एंट्री असं होता कामा नाही. मुंडेच्या अमित शहा भेटीवर आणि मंत्रिपदावर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेसचा शेकापला दे धक्का. शेकापच्या असलम राऊतांचा राष्ट्रवादीत प्रवेश. मंत्री अदिती तटकर यांनी केली घोषणा. असलम राऊत जयंत पाटलांचे विश्वासू सहकारी. ठाकरेंच्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माजी नगरसेवक विनायक पांडे यांचा भाजपमध्ये प्रवेश. अतुल सावे यांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये पक्षप्रवेश.
सिडकोमधील 4,500 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी होणार. रोहित पवारांनी केले होते मंत्री शिरसाटांवर घोटाळ्याचे आरोप. चौकशीसाठी राज्य सरकारकडून समिती गठीत. सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का. माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माने यांचा प्रवेश भाजपासाठी महत्त्वाचा. आबा पाटील नवी मुंबई काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष. पूनम पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने निर्णय. तर आबा पाटील काँग्रेसला उभारी देण्यासाठी कोणती रणनीती आखणार हे महत्त्वाचं ठरणार. धनंजय मुंडेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशाला विरोध. प्रवेशाच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यासाठी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा अजित पवारांवर दबाव. पुण्यात भाजप शिवसेनेत तणाव कायम. शिवसेना भाजपच्या पहिल्याच बैठकीला रवींद्र धंगेकरांना निमंत्रण नाही. धंगेकरांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर केली होती गंभीर टीका. त्यामुळे आज धंगेकर यांना दूर ठेवल्याची चर्चा. भाजपा शिवसेना युती झाली नसती तर शिवसेनेतील काही जण फुटले असते. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याने मोठी खळबळ. काही जण कुंपणावर होते. इकडेच राहायचं का तिकडे जायचं, शिवसेना मेळाव्यात प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. सांगली जिल्ह्यात राजकीय भूकंप. काँग्रेस पक्षाला मोठा धक्का. 2 माजी महापौर, 12 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. धनंजय मुंडेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशाला विरोध. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यासाठी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा अजित पवारांवर दबाव. मराठा क्रांतीचे राज्य समन्वयकांचा गंभीर आरोप. वर्ध्याच्या देवळी पूल गावात वन्य प्राण्यांच्या उपद्रव्याने शेतकरी त्रस्त. मध्य प्रदेशच्या धर्तीवर बोमा तंत्रात द्वारे वन्य प्राणी स्थलांतराची मागणी. आमदार राजेश पकाने यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रस्ताव. इच्छुकांच्या मुलाखतींसाठी मनसेची समिती. आजपासून मनसे घेणार इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्षाकडून समितीची स्थापना. अजित पवारांकडून इच्छुकांच्या लवकरच मुलाखती. पुणे महापालिका निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी 600हून अधिक अर्ज. ठाकरे सेनेचा फायदा होत नसल्याने काँग्रेसने साथ सोडली. काँग्रेसच्या मतांवर ठाकरे सेना निवडून येत होती. श्रीकांत शिंदेंची टीका. अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची सोलापूर महापालिका निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती. ही नियुक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृतपणे केली जाहीर. ठाण्यात शिवसेना भाजपची युती नको. भाजपच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा सूर. गडचिरोली आणि मोरी नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात. 4 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात. नागरिकांकडून निकालाचे अंदाज बांधणे सुरू. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून शेवटच्या दिवशी प्रचाराला वेग. लातूर जिल्ह्यातील नगर परिषदांवर भाजपची सत्ता येणार. आमदार रमेश अप्पा कराड यांचा विश्वास. मुंबईत भाजप आणि शिवसेनेत 150 जागांवर एकमत. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार. मुंबईत महायुती 150हून अधिक जागा जिंकेल. पुढील 2 ते 4 दिवसात उर्वरित जागांबद्दल निर्णय होईल. अमित साठम यांचं वक्तव्य. सचिन अहिरे यांनी दोन्ही राष्ट्रवादीवर प्रतिक्रिया. अजित पवार शरद पवारांसोबत एकत्र लढण्यास इच्छुक. मात्र शरद पवार इच्छुक नसल्याची माहिती. ठाकरे बंधूंसोबत जागेसंदर्भात चर्चा सुरू. पीपल्स रिपब्लिकन पार्टीकडून महायुतीच्या 7 जागांची मागणी. कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी मागणी मान्य न केल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याचा पीआरपीचा इशारा. वाशिममध्ये आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदान केंद्रांची अधिकृत यादी जाहीर. प्रत्येक प्रभागात 2 ते 6 मतदान केंद्र निश्चित. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये उमेदवाराच्या घरासमोर जादूटोणाचा संशय. उमेदवार मंगल कल्याण मंगेरच्या घरासमोर जादूटोणा. घरासमोर लिंबू नारळ ठेवल्यानं खळबळ. नांदेडमध्ये मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची ताकद. समविचारी पक्षांशी आघाडीसाठी तयारी असल्याचे संकेत. रेणापूर नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस. भाजपकडून मतदारांच्या गाठीभेटी आणि कॉर्नर बैठकांना वेग. भाजपाचा झेंडा फडकणार उमेदवारांचा आत्मविश्वास. वरळी विधानसभा मतदारसंघात जागावाटपाची चुरस. स्थानिक आरक्षणामुळे पत्नी भाऊ मुलीच्या उमेदवारासाठी प्रयत्न. मनसेकडून वरळीतील काही जागांवर दावा. ठाकरेंची शिवसेना मंथरणीच्या भूमिकेत. सोलापुरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत कम्युनिस्ट पक्षाकडून जोरदार तयारी. मवियाकडे माकपची 20 जागांची मागणी. तर यावेळी अनेक नेत्यांनी स्वइच्छेने निवडणूक निधी पक्षाकडे सुपूर्द केलाय.
पेणमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर पोलीस बंदोबस्त नाही, आम्ही पेणकर आघाडीचा आक्षेप. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करा, आम्ही पेणकर आघाडीची मागणी. पैठणमध्ये उमेदवाराच्या घरासमोर जादूटोणा, मंगल कल्याण मगरेंच्या घरासमोर जादूटोणा, घरासमोर लिंबू नारळ ठेवल्याने खळबळ. अमरावती पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी केली मतगणना केंद्राची पाहणी. मतमोजणी प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी पाहणी. सिडकोचा टेंडर घोटाळा प्रकरण, सिडको प्रशासन माहिती लपवण्याच्या तयारीत, कंत्राटदाराला खुश करण्यासाठी नियम तोडलेत. मध्य रेल्वेने 27.51 लाख विनातिकीट प्रवाशांना पकडून केली दंडवसुली. विनातिकीट प्रवाशांकडून 165 कोटींची दंडवसुली. मेळघाटला आठवडाभरात बालरोग प्रसूती तज्ज्ञ द्या, उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. मालेगावमधील मुलीवर अत्याचार हत्या प्रकरण, येत्या 22 डिसेंबरला आरोपी खटला सिद्ध करणार. डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार हत्या प्रकरण, ॲडव्होकेट निकम यांची माहिती. पुण्यात बाणेर बालेवाडी भागात निकृष्ट दर्जाचं डांबरीकरण केल्यानंतर 15 दिवसातच रस्त्यावरील खडी वाहतात. कोल्हापूर सर्किट बेंचच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. खंडपीठ निर्मितीचा मार्ग मोकळा झालाय, तर वकिलांसह पक्षकारांनी स्वागत केले. छत्रपती संभाजीनगरच्या ओव्हर गावात सरपंच हत्या प्रकरणात ग्रामस्थ आक्रमक, अंत्यविधी न करता ग्रामस्थांचा रास्ता रोको. 3 आरोपी अटकेत, उर्वरित 8 आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी. पालघरमध्ये आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसोबत रॅगिंग, झोपेत असताना डोका आणि भुवयांचे केस कापले. संतप्त पालकांकडून कारवाईची मागणी. बेशिस्त पुणेकरांना परदेशी नागरिकांची शिकवण. वॉकिंग स्ट्रीटवरून जाणाऱ्या बेशिस्त दुचाकी चालकांना परदेशी नागरिकांनी रोखून धरले, तर मूळ रस्त्यावरून जाण्यास भाग पडलं. परदेशी नागरिकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बुलढाण्यात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य सेवेचे 3-13 आदिवासी भागातील आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा अभाव, तर आरोग्य केंद्र 2 शिपायांच्या भरोसे. अकोल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजनेचा निधी वळता, शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण. परभणीच्या फुकट गावात शिवरस्ता अतिक्रमणामुळे बंद, तर यामुळे ऊस वाहतूक ठप्प, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान. रस्ता मोकळा करण्याची शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी. धाराशिवमध्ये रस्त्यांच्या कामासाठी 3 तरुणांचं आमरण उपोषण. 3 वर्षांपासून काम रखडल्याने तरुणांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. वाशिममध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेत धान्य कोट्याची कमतरता, नव्याने शिधापत्रिका मिळालेल्या धारकांना थेट फटका. मार्गशीर्ष महिन्यात रत्नागिरीच्या फुलबाजारामध्ये मोठी आर्थिक उलाढाल. बाजारात फुले आणि फळांची मोठी मागणी वाढली. तर शेवटचा बीडच्या आष्टीतील महेश सहकारी कडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामाला परवानगी मिळाली. कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलन केलेल्या आमदार भीमराव धोंडे यांचा शेतकऱ्यांकडून सत्कार. गडचिरोलीत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडकडून कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेची सुरुवात. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पी प्रभाकरन यांच्या हस्ते संस्थेचं उद्घाटन. ॲडव्होकेट नितीन पंडित यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी पार. पुढील सुनावणी 14 जानेवारीला तपवणार, तर वृक्षतोडीला 15 जानेवारीपर्यंत स्थगिती. पुण्यात पीएमपीएलच्या ताफ्यात 25 डबल डेकर बसची भर. शहरातील विविध भागांमध्ये यशस्वीरित्या चाचणीत. एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान बस दाखल होणार. नागपुरात सीताबर्डी लोकमत चौक आणि पंचशील चौक परिसरात भिक्षेकरी पकड मोहीम. तर मोहिमेदरम्यान 4 बालकांसह एकूण 15 भिक्षेकरी यांना ताब्यात घेतलंय. मास्टर आर्ट कॉम्पिटिशन चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतील सार्थक कोतापकर देशात प्रथम. सार्थकने शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईनच्या याचं चित्र साकारलं होतं. वनराई बंधाऱ्यातून कृषी समृद्धीकडे वाटचाल. तर वनांनी व्यापलेल्या गडचिरोली सिंचन प्रकल्पाच्या उभारणीस वन कायद्याचा अडसर. तर जंगलातून वाहत येणाऱ्या ओढ्यांवर वनराई बंधारे बांधण्यास प्राधान्य. वेळ अमावस्या सणासाठी पंढरपूर बाजार फुलले. तर शेतीपूजेसाठी मातीचे डेरे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध. शेतीपूजेसाठी आवश्यक सामानासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करतील. धाराशिवमध्ये सोयाबीन हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ. हमीभाव केंद्र उशिरा सुरू झाल्याने शेतकरी नाराज. शेतकऱ्यांची खासगी व्यापाराला
सोयाबीन विक्री शेतकरी हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची संख्या कमी. जळगावच्या यावल चोपडा रावेर परिसरात केळी बागांना थंडीचा जोरदार फटका. थंडीमुळे पीक खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत. परभणीत ऊस दराबाबतची बैठक निष्फळ. ऊस उत्पादक संघर्ष समिती आणि जिल्हास्तरीय समितीचं एकमत नाही. संघर्ष समितीचा तीव्र आंदोलनाचा निर्धार. उस्मान हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशात हिंसक निदर्शनं. अवामी लीगचे कार्यालय जाळले तर युनुस यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. सर्वात मोठ्या सेक्स स्कॅन्डलचे बिंग आता फुटणार. एप्स्टीन फाईल्स आज उघडणार. पॉवरफुल नेत्यांची नावं. 95,000 फोटो समोर येणार. बँक रेकॉर्ड अमेरिकी संसदेत सादर होणार. अहिल्यानगरात हॉटेलची तोडफोड करत गोळीबार केलाय तर जुन्या वादाच्या रागातून 7-8 जणांच्या टोळकीकडून हॉटेलवर धडक. हॉटेल मालक गंभीर जखमी. या प्रकरणी गुन्हा दाखल. 1 जण अटकेत. नागपुरात वीज पुरवठा खंडित केल्याने कर्मचाऱ्याला शिवीगाळ. थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना सुपारी देऊन मर्डर करेल अशी धमकी. पत्नीच्या प्रकारामुळे दुकान मालकावर गुन्हा दाखल. त्या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परततोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.